अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी आहो सगळी बेसाव ना? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कैशी हाव सगळी? उम्मीद करता बेस असाल. जश्न ईद मिलादुन्नबी तुम्हाला सगळ्यांना मुबारक. मोप मोप मुबारक. ईद मिलादची मोप मोप मुबारकबाद तुम्हाला. आम्ही लाईव्ह व्हायला होतो आज जुम्माला. जी सगळ्यांना मुबारकबाद दिला. मोप जण नाही होती पण काही बात नाही. आता जी आम्ही रेसिपी दाखवणार आहोत, कणिक जर्दा बनवणार आहे ती आता तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे. जी आज ॲक्च्युली व्ह्युअर्स मी तुम्हाला आज सच्चाई एक सांगीन मी की माझं आज प्रोग्राम होतो खीरपुरी बनवायचो. मला खीरपुरी मोप दिसाची खायचं मन पण होत होता, घरात पण सगळ्यांना होत होता. तर मी बोलू होता ईद मिलाद जवळ आहे ना, ते खीरपुरी बनवूया. त्या हिशोबाने मी पण ती माझी एक व्ह्युअर आहे, माझी एक सबस्क्रायबर आहे, व्ह्युअर आहे, त्यांचं नाव आहे नाझिया परकार. कशी हाती माहिती नाही पण ती हमेशा मला कमेंट्स करतात, दीदी जर्दा बनाओ ताकि मुझे ईद मिलाद नबी पे बनाने का है. शायद तर त्यांच्या मी फरमाईशवर माझी खीरपुरी रेसिपी बाजूला ठेवली आणि मी जर्दा रेसिपी बनवता है. तो नाजिया जी आपकी फरमाइश यहाँ अभी होगी पूरी, तो अल्लाह आपको खुश रखे, आबाद रखे. और भी किसी की कुछ फरमाइश होगी तो हम ज़रूर पूरी करेंगे और करते आ रहे हैं. ऐसा नहीं है कि किसी की फरमाइश नहीं पूरी होती है, खाली नाजिया की हो रही है, ऐसा नहीं है. करेंगे यानी कोशिश करेंगे करने की इंशाल्लाह. हो फरमाइश पडत माझ्या कॉमेंट्स बॉक्सला जाऊन बघा तुम्ही की मला टाइम कमी पडतोय आणि किती फरमाइश आहे ती तुम्ही स्वतः नजरेने जाऊन बघा, वाचा. तेव्हा व्ह्युअर्स चला फटफट आपण रेसिपीला लागणार जी इन्ग्रेडियंट्स आहेत ती फटफट बघूया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्युअर्स जर्दा रेसिपी बनवायच्यासाठी मी मेजून चावल घेतलेतात. 1 किलो राईसात कोलम, वडा कोलम 1 किलो हात, त्याला एक्झॅक्ट अर्धा किलो साखर जाईल. ही आहे साखर, ही पण मी मेजरमेंट करून घेतलो आहे. येस. त्याच्यानंतर त्यातला जातील ड्रायफ्रूट्स. तर मी हे सगळे ड्रायफ्रूट्स एक एक कप भरून ड्रायफ्रूट, बदाम, काजू, चारुली, किशमिश, ही है पुलाव पत्ती ज्यानी की बासमतीची खुशबू येते, ती आमच्या बागेंची फ्रेश आहे, ती घेतली आहे. मीठ आहे, त्यातलं मी टाकीन अमूल बटर थोडा पाकिट, एक अक्का नाही टाकणार, थोडासा कमी टाकीन. त्याच्यानंतर हे देसी घी, ही है देसी घी, गिट्सचा काव घी. आणि हां हसबे जायका त्यातला मीठ पण जाईल. आणि जर्दा बोलल्याच्या नंतर जर्द कलर जो असते मतलब केसरी कलर, तो ह्यो आहे केसरी कलर. तो मी माझ्या हिसाबाने टाकीन, किती डार्क टाकियाचा कलर त्या हिसाबाने मी टाकीन. तुम्ही व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या. आणि रेसिपी बनवताना थोडासा मी दुधाचा पण इस्तेमाल करणार आहे. व्ह्युअर्स सगळी दुधाचा इस्तेमाल नाही करत, पण मी थोडासा अलग बनवणार आहे, त्यातला दुधाचा इस्तेमाल होईल. तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा आणि लाईक पसंत आईलो ते लाईक जरूर करा, लाईक करायला विसरू नको. ओके लेट्स स्टार्ट. सगळ्यातला पहिले मी गॅसवर पाण्याचं टोप ठेवलो आहे. राईस बॉईल करण्यासाठी पाण्याची गरज लागेल. मी पहिल्या पाणी बॉईल करून घेईन. 1 किलो राईस आत त्याला मी जवळ बघा ही 3 लिटर पाणी ठेवलो आहे. त्याला मी बॉईल होऊन देईन. त्याच्यानंतर राईस धुवून त्यातला टाकीन. व्ह्युअर्स पाणी बॉईल झालं आहे. सगळ्यात पहिले त्यातला मी मीठ टाकीन. पुलाव पत्ती जी धुवून ठेवली होती ती यातला टाकीन. 1 टेबल स्पून तेल टाकीन. अंदाजाने टाकायचं. येस येस. टेबल स्पून थोडे गरम मसाले टाकीन. दाखवलेलं नाही पण अंदाजाने. 4 ते 5 लौंग इलायची टाकीन. 4 लौंग टाकीन. आणि सिनेमॉन स्टिक 4 तुकडे सिनेमॉन स्टिकचे टाकीन. त्याच्यानंतर ऑरेंज फूड कलर अंदाजाने टाकायचं आहे.
थोडं डार्क करयाचो आहे मला कलर, ते मी थोडं जास्त टाकीन फूड कलर. रिसॉर्ट चहा बनली. चालेल. त्याच्यानंतर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम राईस त्यातला नोंदवली. आता ह्याला 70% डन करत आम्ही त्याला शिजवू. झाकण मारून ठेवी. 70% पर्यंत त्याला आपण डन करूयाचा. त्याच्यानंतर त्याचं पाणी आपण स्ट्रेन करून घ्यायचा. पुढचा प्रोसेस बघण्यासाठी बनवूया. माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह. गॅस बंद करीन. वाव 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 वाव. देखची सुपर सुपर. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. क्या बात है. कपड़ा भी ऑरेंज कलर का माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. व्यूअर्स याला आता मी एक छन्नी आहे, ॲल्युमिनियमची छन्नी आहे, त्याच्या आतलं मी त्याला ऑरेंज क्लोथ टाकून कन्फ्यूज झालो. डोंट बी कन्फ्यूज. ऑरेंज क्लोथ टाकून त्याला मी स्ट्रेन करत ठेवलो आहे 5-10 मिनिटं. त्याच्यानंतर आपण बघार द्यायची तयारी करूया. माशाअल्लाह. आता ही टोप जी आहे गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. येस. आता ह्या टोपाला धावून गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघाराच्या तयारीत लागूया. व्ह्यूअर्स टोप गरम झालोय. अमूल बटर आहे 100 ग्राम. 100 ग्रामला होईल. हो बरोबर आहे. बोल. येस. चल आता त्याचा मी अर्धा टाकशील की पाव. अर्धा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अर्धा अधिकच टाकेल. खूप जबरदस्त बनणार आहे माशाअल्लाह. इंशाअल्लाह. व्ह्यूअर्स बटर मेल्ट झालोय. त्याच्यातला मी आता 4 सिनेमॉन स्टिक, इलायची, 4-5 इलायची आणि लवंग, 4-5 लवंग टाकीन बघाराला. आणि तो बेस परतून घेईल. माशाअल्लाह काय खुशबू येते आहे. अल्हम्दुलिल्लाह. ड्रायफ्रूट्स टाकीन. चारोली टाकलं नंतर अल्हम्दुलिल्लाह. कॅश्यू नट्स, बदाम एकदम कापून ठेवलेलं आहे माशाअल्लाह. एंड एट द एंड किशमिश टाकीन. माशाअल्लाह. सोने पे सुहागा. क्या जर्दा बनेगा. हम लोग दुबई में, कुवैत में, दुबई में जर्दा खाना खाने के बाद में माशाअल्लाह दबा के खाने की खुशबू इतकी ज़बरदस्त येते. थोडं मस्को आणखीन टाकीन. मस्को मतलब बटर. थोडं बोलती का सभीच डाल दे. सभी डाल दे. आणखीन टाकीन कारण ड्रायफ्रूट पण जास्ती आहे. आणखीन घेतले होते ड्रायफ्रूट कमी केले. राईस कमी लागतील आणि ड्रायफ्रूट थोडा जास्ती लागतील. काही बात नाही. मजा आएगी. याला बेस भुजून घेतला आहे. फ्राय करून घेतलं व्ह्यूअर्स. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. दुधाची चाय बाजू करीन आणि 1 कप दूध घेईन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. यायचा बघून मला मन शिरखुरम्याचं करते. अजून अर्धा कप दूध घेईन.
माशाअल्लाह माशाअल्लाह. आता त्याला बेस मी फ्राय करून घेईन दुधातला आणि शिजवून घेईन ड्रायफ्रुट्स. ऐसा जरुरी नाही ड्रायफ्रुट्स पहिले आपण टाकलो तेल यातला ना. येस. मस्की अत्ती जाईल मस्त एकदम. ह्यासाठी की दूध थोडं म्हणा ठीक बनवूया. व्ह्यूअर्स, दूध बेस शिजवून घेतलं आहे अमूल बटरला आणि ड्रायफ्रुट्सला. आता मी इंशाअल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम त्यातला मी बॉयल राईस टाकीन जे जर्द्याला कलर टाकून बॉयल रेडी हात. थोडे थोडे करून टाकियाचे, एक सोबत नाही टाकियाचे, कारण ड्रायफ्रूट्स दूध वगैरे सगळा वरती खालतीच जायला पाहिजे. इंशाअल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्यूअर्स, देसी घी टाकेन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. जवळ ह्यो 3 चम्मच मी देसी घी टाकलाय. बस झालं मोप येते. हां बस जाईल. माशाअल्लाह. येस. व्हेरी गुड. ह्याच्यातलं मी फॅन्टॅस्टिक. साखर टाकीन. बिस्मिल्लाहि व अला बरकतिल्लाहि या रब्बुल आलमीन. अर्धी साखर टाकली हाय. बसलेले जितके राईस हात ते पण मी आता आतला टाकीन. बस कापड कर. बस. विवास बसलेली जी साखर आहे ती पण टाकून घेईन. माशाअल्लाह काय खुशबू येते, काय खुशबू महकलाय घर. माशाअल्लाह. वाव. मी पुलाव पत्ती ह्यांची रिमूव्ह नाही करणार ह्यासाठी की त्यातला आणखीन अजून पण खुशबू मोप आहे ती ह्यातला राईसला अब्झॉर्ब केली पाहिजे. म्हणून मी ती आत्ता रिमूव्ह नाही करणार. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. थोडासा देसी घी अशी स्प्रेड करीन. माशाअल्लाह. आणि त्याच्या खालती याच्यासाठी एक तवो ठिकरो किंवा थाली वगैरे काही पण याची नाही ते मग ते राईस जळतील. व्ह्यूअर्स, जर तो दमात दिलो आहे दमवर ठेवलो आहे जवळजवळ 20 मिनटं आपण त्याला दमवर सोडू. आता फास्ट गॅस आहे मी गॅस स्लो करताय आहे. 20 मिनटं आपण दमवर सोडू त्याच्यानंतर जर्दा विल रेडी. रेडी टू इट. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्यूअर्स, जर्दा रेसिपी रेडी झाली आहे बघू शकता. वाव माशाअल्लाह. फुल ऑफ ड्रायफ्रूट्स आणि मोप बेहतरीन दिसतंय आहे. खुशबू पण एक नंबर येते आहे अल्हम्दुलिल्लाह. याला शाही जर्दा बोलतात. व्ह्यूअर्स, राईस बघा किती खिले खिले बनलेतात. पुरो अमूल बटरला आणि देसी घीला बनलेलो आहे जर्दो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह हर कुणाच्या हांडीतला ऐकीच खैर व बरकत अता कर. अल्लाह आमीन आमीन. तमाम व्ह्यूअर्स जे माझे बघतात आमीन त्यांच्या पण रिझल्टला इतकी बरकत द्यायला. थोडा खाऊन दाखव. टेस्ट करून बघताय आणि रिझल्ट तुम्हाला सांगताय. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. गरम आहे थोडा थोडा घे.
व्ह्युअर्स, खूप जबरदस्त रेसिपी बनली आहे आणि मी इतका एक्सपेक्ट पण नाही केलं होतं इतकं टेस्टी बनेल रेसिपी, पण जबरदस्त माशाअल्लाह रेसिपी बनली आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण वॉच करा. आणि नाझियाजी तुमच्या फरमाईशवर मी व्हिडिओ बनवलो आहे. नाजिया परकर बोल. जी नाझिया परकर. परकर है की परकार है डोंट नो, पण तुमच्या फरमाईशवर व्हिडिओ बनलोय आहे. तुम्ही नक्की मला कॉमेंटला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे आणि तुम्ही याला ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर रिझल्ट मला नक्की सांगा. माशाअल्लाह बहुत ही उम्दा बना है, लेकिन मैंने अब तक खाया नहीं हूँ, तो मैं खा के देखता हूँ. व्यूअर्स, ये जो कैमरा है फ्रंट सेल्फी से जो लेते हैं हम लोग, तब राइट हैंड से भी खाते हैं तो लेफ्ट हैंड का दिखता है. इसके लिए मैं माफ़ी चाहता हूँ. वो भी हम लोग जल्दी उसमें तरक्की करेंगे इंशाल्लाह इंशाल्लाह. माशाअल्लाह. पक्का. बहुत ही बेहतरीन हुआ है माशाअल्लाह. व्ह्युअर्स, आप लोग भी अपने फूड रेसिपीज तुमच्या समोर मी पेश करता. सॉरी माजरत चाहता है की मी माझ्याहून पण बेस्ट शेफ तुम्ही लोक हा, माझ्याहून पण बेस्ट सुगरणीस तुम्ही लोकी हाव. मतलब माझी व्ह्युअर्स हाव, लेडीज जेंट्स जे पण हाव, सगळ्याला बनवायला बेस्ट रेसिपीज येतात. तुम्हाला पण काही टिप्स असतील ते मला तुम्ही देत जावा की ह्या चीजेतला मी जी चीजो ॲड केलो आहे तो जास्ती हात कमी हात कशो हात मला तुम्ही टिप्स देत जावा, काही बात नाही. आणि दुसरी बात व्ह्युअर्स, माझ्या ह्या व्हिडिओतला एक बात तुम्हाला मी सांगत होतो की आमच्या पडोसला जे हिंदू भाई आहेत त्यांच्या घरा आज सत्यनारायणाची महापूजा होती आणि पुऱ्या व्हिडिओतला टेप रेकॉर्ड वाजते है, पूजा आरती होते त्यांची होती आणि सकल त्यांचे गणपती जे आहेत ते विसर्जन होतील तेव्हा आज त्यांची मोठी महापूजा होती आणि पुऱ्या व्हिडिओतला तो आवाज येलो आहे. तेव्हा काय करू, मला रेसिपी पण बनवणं जरुरी होता आणि पूजा पण त्यांची होते है, म्हणजे ती आवाज येणार त्यामुळे तुम्हाला थोडा डिस्टर्बन्स होईल, काही बात नाही. ठीक है, फिर कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाल्लाह देखने के लिए आगे बहुत कुछ है. और कमेंट सेक्शन में जाके कमेंट्स करना कि कैसा लगा आपको रेसिपी और अपने अपने घर पे ट्राई करना. चलिए फिर मिलते हैं. अल्लाह हाफिज़.